नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आजपासून आपण दिवाळी विशेष सिरीज चालू करतोय आणि त्यातली ही पहिली रेसिपी म्हणजे साधे सोपे आणि पटकन होणारी ही शंकरपाळी, अगदी बिस्किटापेक्षा खुसखुशीत होणारी आणि बनवायला अगदी सोपी। तुम्ही जर मी सांगितलेल्या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तुमची शंकरपाळी अजिबात फसणार नाही आणि प्रमाणात आपण ह्या जर मी केलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही शंकरपाळी केली तर सेम अशीच शंकरपाळी तुमची होईल। आणि तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर अशा शंकरपाळीला लेयर्स पडलेले आहेत। अगदी तुम्ही 1-2 बोटांनी ही शंकरपाळी तोडू शकता, इतकी ही खुसखुशीत झाली आहे। तर तुम्हाला दाखवते मी की शंकरपाळी किती पटकन तुटते, म्हणजे अगदी बिस्किटासारखी ही खुसखुशीत झालेली आहे। तर ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ही शंकरपाळी कशी बनवायची ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर इथे मी मैदा घेतलेला आहे। तर मैदा मी परफेक्ट असा अर्धा किलो घेणार आहे। तर मी अर्धा किलोची शंकरपाळी बनवते। तर इथे मी 3 कप मैदा घेतलेला आहे। जर मेजरिंग कपने आपण मोजलं तर परफेक्ट दाबून व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे, म्हणजे आपलं अर्धा किलो पीठ होतं 3 कप पिठामध्ये। तर इथे मी मोजून घेते। तर तुम्ही एकदम प्रमाणामध्ये जर तुम्ही अगदी प्रमाणात ही रेसिपी बनवली तर आपल्या शंकरपाळ्या अजिबात फसत नाही आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर आपण इथे परफेक्ट असं अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। आता आपण एक मिश्रण बनवायचं आहे। तर त्यामध्ये आपल्याला पिठी साखरेचा वापर करायचा आहे। तर पिठी साखर आपण घेतलेली आहे पाऊण वाटी, म्हणजे पाऊण कप आपण इथे पिठी साखर घेतलेली आहे। मेजरिंग कपने आपण हे पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे आणि पाऊण कपच आपण इथे दूध घालायचं आहे। दूधच आपण घालायचं आहे, कारण दुधाने काय होतं की आपली शंकरपाळी चवीला तर सुंदर होतेच, पण आपल्या शंकरपाळीचा रंग सुद्धा छान असा गोल्डन येतो आणि शंकरपाळी चवीला सुद्धा खूप छान लागते। जर आपण पाणी वापरलं ना तर शंकरपाळीचा रंग बदलण्याची शक्यता असते। आता आपण इथे वितळवून घेतलेलं तूप वापरायचं आहे। तर तूप घेताना नेहमी वितळवूनच घ्यायचं आहे आणि वितळवूनच मोजायचं आहे, म्हणजे ते परफेक्ट असं होतं, कमी जास्त होत नाही आणि शंकरपाळी आपली फसत नाही। तर आता हे जे मिश्रण आपण तयार केलंय हे आपल्याला उकळवून घ्यायचंय। आपल्याला ह्याचा पाक करायचा नाहीये, तर फक्त आपल्याला जी साखर घेतलेली आहे ही साखर वितळवायची आहे। तुम्हाला जर पाणी घालायचं असेल दुधाऐवजी तर तुम्ही घालू शकता। तर आपलं मिश्रण चांगलं उकळलं का आपण गॅस बंद करायचा। अगदी 2-3 मिनिटांमध्ये आपल्याला हे मिश्रण आपलं तयार होतं। तर आता मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर मिश्रणाला एक उकळी आली का लगेचच आपण गॅस बंद करायचा आहे, खूप उकळवायचं नाहीये। तर आता आपलं मिश्रण उकळलंय। आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। हे पहा, उकळी आलेली आहे छान आपल्या मिश्रणाला। तर तुम्हाला मी हे दाखवते की ह्या मेजरिंग कपने मी सगळं एकच माप आहे, पूर्ण साखर, दूध आणि तूप हे एकच माप घ्यायचं आहे आपल्याला। जर तुम्हाला साखर जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 कप साखर घेऊ शकता। आता आपण इथे परातीमध्ये मैदा घालून घेतलेला आहे, जो मैदा आपण मोजून घेतलेला आहे। तर अर्धा किलो मैदा आपण इथे घेतलेला आहे। मैदा हा चाळलेला आहे। नंतर आपण इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर आपण कोणताही गोड पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं का होईना चिमटीभर मीठ घालतो, त्याने आपल्या गोड पदार्थाची चव वाढते। आता आपण इथे वेलची जायफळ पावडर घालणार आहोत। जर तुम्ही शंकरपाळीमध्ये वेलची जायफळ पावडर घालत नसाल तर तुम्ही नाही घातलीत तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही जर वेलची जायफळ पावडर घातली तर तुमच्या शंकरपाळीला नक्कीच छान अशी चव येते। तर आधी आपण हे पिठामध्ये व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया।
तोपर्यंत आपण जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे हे मिश्रण सुद्धा चांगलं थंड होईल. एक 2-3 मिनिटांमध्ये आपलं मिश्रण थंड होतं. तर आता आपलं मिश्रण थंड झालंय आणि हे मिश्रण आता आपण थोडं थोडं करून आपल्या मैद्यामध्ये घालून घ्यायचंय आणि हलक्या हाताने आपण हे पीठ भिजवून घ्यायचंय. तर आता हे आपण थोडं थोडं पीठ घालू आणि आपलं पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ. आता मी पुन्हा एकदा थोडंसं मिश्रण टाकते आणि हळूहळू आपलं पीठ मळून घेते. खूप सुंदर अशा या शंकरपाळ्या होतात. आता आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. तर हे पहा, जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण म्हणजे जे दुधाचं प्रमाण कमी आहे किंवा कोरडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, एक 2-3 चमचे दुधाचा वापर आपण इथे करू शकतो. तर आपण 2-3 चमचे दूध घ्यायचं, असं आपण शिंतडायचं आणि मग पुन्हा एकदा आपण हे मळून घ्यायचं. आणि आपल्याला हे पीठ जास्त असं मळून मळून भाकरीसारखं घ्यायचं नाहीये. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. तर आता हे पीठ मी पूर्ण मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. खूप जास्त पातळ नाही किंवा कडक नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. तर आपलं पीठ मळून झालंय. आता आपण साईडला एक 10-15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. तेल तापत ठेवूया तोपर्यंत. तर तेल तापलंय आणि 10 मिनिटं झालेली आहे. आपलं पीठ पण व्यवस्थित असं सेट झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता आपण चपातीपेक्षा थोडा मोठा असा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याची एक चपाती लाटून घ्यायची. तर आपल्याला लेयर्स येण्यासाठी, शंकरपाळीला छान असे लेयर्स येण्यासाठी एक ट्रिक करायची आहे, तर ती मी तुम्हाला दाखवते. तशा पद्धतीने आपण गोळा करून घ्यायचा आणि पोळपाटावर ठेवून आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण ही चपाती लाटून घेऊ. तूप असल्यामुळे ह्या चपातीला थोड्याशा चिरा जातात. तर हे खस्ता होणारे आपली जी शंकरपाळी आहे, इथेच कळतं की आपली शंकरपाळी खूप छान खुसखुशीत होणार आहे. कडांना थोड्याशा भेगा जातात तर त्याचा विचार करायचा नाही, आपली शंकरपाळी खूप छान होते. तशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या शंकरपाळीला छान असे लेयर्स पडतात. हे पहा, अशा पद्धतीने. आणि आपण आता ही जी आपण शंकरपाळीसाठी चपाती लाटून घ्यायची, तो खूप जास्त जाड नाही आणि अगदीच पातळ नाही, एवढ्या जाडीची आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची. तर कडांना थोड्या भेगा जातात तर त्या जुळवून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण हे लाटून घ्यायचंय व्यवस्थित. आता आपण ह्याच्या साईडनी कडा काढून घ्यायच्या आहेत आणि स्क्वेअर मध्ये कट करून घ्यायचंय, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या छान अशा व्यवस्थित होतील. आणि शक्यतो सुरीचा वापर करायचा, म्हणजे आपल्या शंकरपाळीला छान असे लेयर्स पडतात. तर मी अशा पद्धतीने शंकरपाळ्या कापून घेते. जर तुम्हाला डायमंड शेप मध्ये आवडत असेल तर तुम्ही हे डायमंड शेप मध्ये कापलेत तरी सुद्धा चालेल. तुम्हाला हवे तेवढ्या मोठ्या किंवा छोट्या तुम्ही आकार देऊ शकता. आता मी दुसरे सुद्धा शंकरपाळ्या कापून घेते. हे पहा, मस्त.
हे बघा, एवढ्या जाडीची आपल्याला ही शंकरपाळी ठेवायची आहे. तर आपल्याला खूप कडक तेल तापलेलं नाही पाहिजे, थोडंसं थंडच तेल ठेवायचंय. खूप जास्त गरम, अगदी कडकडीत गरम तेलामध्ये शंकरपाळी टाकायची नाही, नाहीतर शंकरपाळी वरती लगेचच शिजते आणि आतून पूर्ण कच्ची राहते. त्यामुळे अगदी मीडियम गॅसवर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. आणि आपल्याला तेल घेताना हे मीडियम गरम तेल वापरायचे, खूप कडकडीत तेल वापरायचं नाहीये. तर थोडीशी शंकरपाळी सेट झाली का मग आपण चमच्याने ती आधी सरळ करून घ्यायची, म्हणजे ती एकमेकांना चिटकणार नाही. आणि थोडा वेळ त्याला हातच लावायचा नाही. 2 मिनिटं आपल्याला ह्या शंकरपाळ्या आधी व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या, म्हणजे त्या फुटत नाही आणि व्यवस्थित अशा होतात. तर तुम्हाला दिसतच असेल की आपल्या शंकरपाळीला छान असे लेयर्स पडायला सुरुवात झालेली आहे. हे पहा, किती छान अशा लेयर्स येत आहेत आपल्या शंकरपाळीला. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर तेल सोडायचंय, म्हणजे आपली शंकरपाळी सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी तळली जाते. शंकरपाळी ही आपल्याला मीडियम गॅसवरच तळायची आहे. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर शंकरपाळी आतून कच्ची राहते आणि वरतून काळपट होऊन जाते. त्यामुळे शंकरपाळी ही अगदी मीडियम गॅसवर आपल्याला तळायची आहे. आणि थोडासा तिचा रंग बदलला, थोडासा गोल्डन रंग आला का ती काढून घ्यायची, कारण तेल आपलं खूप तापलेलं असतं आणि मग तिची कुकिंग प्रोसिजर चालूच असते. त्यामुळे थोडासा गोल्डन रंग आला का आपण शंकरपाळी काढून घ्यायची, नाहीतर ती करपते. तर अशा ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची शंकरपाळी कधीच बिघडणार नाही. आणि ह्याच प्रमाणात तुम्ही शंकरपाळी बनवली तर अजिबात बिघडणार नाही. आणि तुम्हाला जर असं वाटलं की तूप खूप जास्त झालंय किंवा शंकरपाळी आपली तेलामध्ये वितळते, त्यावेळेला 1-2 चमचे पीठ तुम्ही पिठामध्ये मैदा घालायचा आणि पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे आपली शंकरपाळी पुन्हा व्यवस्थित होते. अजिबात आपली शंकरपाळी फसणार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शंकरपाळ्या आवडल्या का ते. बघा किती मस्त असे लेयर्स पडलेले आहेत. आपली शंकरपाळी अगदी बिस्किटासारखी झाली आहे. मस्त. तर यापुढे मी कुठला पदार्थ बनवून दाखवू ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तो पदार्थ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. आणि दिवाळीचा कोणता पदार्थ बघायला तुम्हाला आवडेल ते पण मला सांगा, तो सुद्धा मी बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि कोणी कोणी अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने ही शंकरपाळी बनवली ते सुद्धा मला सांगा. तर बघा किती छान असे लेयर्स पडलेले आहेत आणि आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत झालेली आहे. आणि एकही शंकरपाळी आपली फुटलेली नाहीये तेलामध्ये. अगदी व्यवस्थित सगळ्या शंकरपाळ्या आपल्या झालेल्या आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.